नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा भरती प्रक्रियेची जाहिरात ही येऊ घातलेली आहे आणि या जाहिरातीच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. जाहिरात ही येते आणि त्या जाहिरातीमध्ये अभ्यासक्रमामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे आणि अभ्यासक्रमामध्ये बदलाबरोबरच त्या ठिकाणी काय केलं गेलेलं आहे, तर या जी काही अभ्यासक्रम आहे, परीक्षेची जी काही कंडक्शन आहे किंवा परीक्षेचं जे आयोजन आहे, ती आयोजन करणारी संस्थेच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला एक अपडेट समोर आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आजच्या या सेशनच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलो आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आले होते की सर, परीक्षा कोण कंडक्ट करणार आहे? अभ्यासक्रमामध्ये बदल झालेला आहे, ते तुम्हाला मी यापूर्वीही सांगितलेलं आहे. सरळ सेवेच्या अभ्यासक्रमामध्ये जर बघितलं तर तुम्हाला यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जनरली अगोदर काय अभ्यासक्रम होता, तर इंग्रजी होतं, मराठी होतं, सामान्य ज्ञान होतं आणि त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता आणि गणित बुद्धिमत्ता हा एक विषय होता. याच्यामध्ये नव्यानं समाविष्ट केले गेलेले विषय कोणते कोणते आहेत बघा. अगोदर सुरुवातीला जुना पॅटर्न काय होता तो तुम्हाला सांगून देतो. सरळ सेवाचा बरं का, लक्षात ठेवा, सरळ सेवाचा या ठिकाणी जुना पॅटर्न जर बघितला तर तुम्हाला या ठिकाणी मराठी, बरोबर, मराठी आहे, इंग्रजी आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जीके सामान्य ज्ञान आहे आणि गणित बुद्धिमत्ता, बरोबर, गणित आणि बुद्धिमत्ता या घटकावरती प्रत्येक विषयाला अनुसरून 25 प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले तुम्हाला पाहायला मिळत होते. 25 प्रश्न प्रत्येक विषयाला होते आणि आयसीडी जो होता तो या जीके मध्येच विचारला गेलेला होता, जो पूर्वी पेपर झालेला आहे सुरुवातीला, बरोबर. तर एक प्रश्न साधारणतः याच्यावरती आयसीडीएस वरती विचारला गेला होता, 25 प्रश्नापैकीची एक. ठीक आहे. आता आणि याच बरोबरीनं पूर्वी या ठिकाणी या परीक्षांचं आयोजन करण्याची जबाबदारी ही कोणत्या संस्थेवरती होती, तर लक्षात ठेवायचं ती होती IBPS वरती. लक्षात घ्या, IBPS वरती ही या ठिकाणी जबाबदारी असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग आता नव्यानं जो बदल करण्यात आलेला आहे, नव्यानं बदल काय आहे, विषय ते ठेवलेलेच आहेत, इंग्रजी आहे, मराठी आहे, सामान्य ज्ञान आहे आणि गणित बुद्धिमत्ता चाचणी, त्याचबरोबर अंकगणित, एवढा या ठिकाणी नव्यानं समाविष्ट केला गेलेला सिलेबस आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला जाणवेल की विषयाचं वेटेज जे आहे ते बदललं गेलेलं आहे आणि नवीन काही विषय याच्यामध्ये समाविष्ट केले गेलेले आहेत. आता नवीन कोणते विषय समाविष्ट केले गेलेत ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात येऊन जातील बघा. ठीक आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे, महिला आणि बालकाविषयीचे कायदे याच्यामध्ये समाविष्ट केले गेलेत आणि संगणक ज्ञान हा एक नवीन विषय आपल्या या अभ्यासक्रमाला इन्क्लूड करण्यात आलेला आहे. आता नव्यानं ज्या पद्धतीनं अभ्यासक्रम मेन्शन केलेला आहे त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांचं वेटेज सुद्धा नव्यानं दिलेलं आहे बघा. इंग्रजीला पूर्वी किती होतं, तर 25 प्रश्नांचं वेटेज होतं, आता किती असणार आहे, 10 प्रश्नांचं वेटेज असणार आहे. मराठीला सुद्धा 25 प्रश्नांचं वेटेज होतं, ते आता 10 प्रश्नांचं असणार आहे. सामान्य ज्ञानला किती होतं, ते सुद्धा 25 प्रश्नांचं होतं आणि आता ते 20 प्रश्नांवरती आणण्यात आलेलं तुम्हाला लक्षात येऊन जाईल, बरोबर. त्याच्या सोबतीनं या ठिकाणी नव्यानं ऍड केले गेलेले पोषण अभियान, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि महिला व बाल विकासासंबंधीचे कायदे असे जर बघितले तर या ठिकाणी हे 20 मार्कासाठी आयसीडीएस, याला आपण आयसीडीएस म्हणतो. ठीक आहे, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, आयसीडीएस ला 20 मार्क आहेत, 20 प्रश्न आहेत आणि पोषण अभियानवरती या ठिकाणी 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. आता गणिताला जर बघितलं तर गणित बुद्धिमत्ता हा 25 प्रश्नांसाठी पूर्वी विचारला जायचा, आता तो 20 प्रश्नांसाठी या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केला गेलेला तुम्हाला पाहायला मिळतो आणि संगणक ज्ञान जे आहे त्यामध्ये यापूर्वीच्या कोणत्याही परीक्षेला तो समाविष्ट केला गेलेला नव्हता, तो आता नव्यानं 10 प्रश्नांसाठी आपल्या या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केला गेलेला लक्षात येऊन जातो आहे. आयसीडीएस जर बघितला तर पूर्वी जी डिपार्टमेंटल अंतर्गत जी काही परीक्षा होती त्यासाठी घालून दिलेला जो अभ्यासक्रम होता त्या अभ्यासक्रमामध्ये एकात्मिक बाल विकास सेवांचा समावेश करण्यात आला होता, म्हणजे आयसीडीएसचा समावेश करण्यात आला होता. मग इथं सरळ सेवाला सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, टेक्निकल सिलेबस म्हणून आयसीडीएसचा समावेश केला गेलेला आपल्याला लक्षात येत होतं, बरोबर. आता ज्या पद्धतीनं प्रश्नांचं वेटेज कमी केलं, अभ्यासक्रम चेंज केला, त्याच पद्धतीनं या ठिकाणी
या प्रश्नपत्रिकेचं आयोजन करणारी संस्था सुद्धा काय केली गेलेली आहे, बदलण्यात आलेली आहे. आणि त्या प्रश्नपत्रिकेच्या आयोजनाची जबाबदारी किंवा परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी ही मिळालेल्या माहितीनुसार ती TCS कडे देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, TCS कडे देण्यात आलेली आहे. मग आता प्रश्न इथं उरतो की मेन आपल्याला मुद्द्याकडे जाता येतं की TCS पॅटर्न आणि IBPS पॅटर्न यांच्यामध्ये फरक काय आहे. तत्पूर्वी ICDS स्वतंत्र अभ्यासक्रमावरती या ठिकाणी किंवा ICDS पोषण अभियान आणि संगणक अशा एकूण या ठिकाणी 20 हे 10 आणि हे 10 अशा एकूण 40 प्रश्नांची तयारी करून देणारी स्वतंत्र बॅच आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुरू होते आहे. ती सुद्धा तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. ज्यांना जॉईन करायची त्यांच्यासाठी या ठिकाणी 96 89 66 56 11 हा नंबर दिलेला आहे. तुम्ही स्वतंत्र बॅच जॉईन करून घेऊ शकता किंवा कॉम्प्रेहेन्सिव्ह स्वरूपाची सगळाच अभ्यासक्रम कव्हर करणारी बॅच सुद्धा या ठिकाणी आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुरू होते 15 सप्टेंबर पासून, जी तुम्हाला या ठिकाणी अगदी कमी फीज मध्ये उपलब्ध आहे. जॉईन करून घ्यायचंय. अगोदर लेक्चर, डेमो लेक्चर बघा. सगळ्या विषयाचे डेमो लेक्चर्स युट्यूब चॅनलवरती आपल्या उपलब्ध आहेत आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डेमो लेक्चर पाहायचे. जर आवडले तरच बॅच जॉईन करायची. मी कायम म्हणत असतो, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, या तत्वावरती या ठिकाणी उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या प्रत्येक टीचरचा कार्यक्रम चालत असतो. आता येऊया आपण मेन मुद्द्याकडे. मेन मुद्द्याकडे येत असताना आपण मुद्दा काय मांडलेला आहे की TCS आणि IBPS या पॅटर्न मध्ये काय फरक आहे. या दोन संस्था अंतर्गत जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांमध्ये एकंदरीत काय फरक असतो. तर लक्षात घ्या, अगोदर तुम्हाला IBPS पॅटर्न समजून सांगतो. या प्रश्नांमध्ये IBPS अंतर्गत जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की प्रश्न जे असतात ते अगदी ओव्हरऑल इंडिया लेवलचे प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, जसं की भारताच्या संदर्भामध्ये प्रश्न असतील. दुसरी गोष्ट, जीकेचे प्रश्न असतील ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. भारतातील पहिलं, भारतातील मोठं, भारताच्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी या ठिकाणी भारताला इथं समोर ठेवूनच प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. बरोबर, जीकेच्या अनुषंगाने या ठिकाणी बोलतोय, ते बाकीचे विषयाचे जे आहेत ते तुम्हाला इथं सर सांगतीलच. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर जर बघितलं तर आणखीन जो करंट अफेअर्सचा जो पोर्शन आहे, करंट अफेअर्सचा जो पोर्शन आहे तो प्रामुख्यानं कोणत्या लेवल नसणार आहे, तर अगदीच मागच्या 2 महिने किंवा 3 महिने, आपण मागचे 3 महिन्यापासून ते परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंतचे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतील. ठीक आहे, अगदी प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हे तुम्हाला या ठिकाणी काय आहे लक्षात घ्यायचंय. बरोबर, 3 महिन्यापर्यंतचं करंट अफेअर्स असेल ते अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंतचं सुद्धा करंट अफेअर्स या IBPS न प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मी तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबरीनं स्पेसिफिकली इतिहास असेल किंवा भूगोल असेल या डायरेक्टली घटकावरती डायरेक्ट प्रश्न तुम्हाला विचारलेला पाहायला मिळणार नाही. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भारतातलं पहिलं कोणतं, भारतातलं मोठं कोणतं, भारतातील सध्याचं मोठं, अशा प्रकारचे एकंदरीत घटना असतील. या स्टॅटिक डेटावरती जास्त प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. जसं की पुस्तकं विचारले जातील. बरोबर, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, त्यांना काय म्हटलं जायचं, अशा नावाचं व्यक्तिमत्व कोण, हे या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्यानं यामध्ये विचारले जात असतात. म्हणजे आपण काय म्हणतो रे, तर स्टॅटिक डेटा. याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. पण जेव्हा तुम्हाला TCS प्रश्न विचारणार आहे, आता TCS कडे येतोय आपण. TCS प्रश्न विचारते, TCS मध्ये जेव्हा बघतोय महाराष्ट्र हा फोकस केलेला असतो. लक्षात ठेवायचंय, महाराष्ट्राशी रिलेटेड प्रश्नांचा समावेश तुम्हाला प्रॉपरली पाहायला मिळेल. त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास, ठीक आहे, महाराष्ट्राचा भूगोल, यावरती तुम्हाला हिट प्रश्न विचारले जाणारे लक्षात येऊन जातील. इथं जर बघितलं तर डायरेक्टली इतिहासाला किंवा भूगोलाला अटॅच करून प्रश्न विचारला जात नाही. तो ओव्हरऑल स्टॅटिक डेटा रिलेटेड असेल तरच प्रश्न विचारला जातो. इकडे प्रश्न विचारता असताना स्पष्टपणे इतिहासावरती प्रश्न, मग महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातोय. तो महाराष्ट्राचा प्राचीन सुद्धा असेल, महाराष्ट्राचा मध्ययुगीन सुद्धा असेल आणि महाराष्ट्राचा आधुनिक सुद्धा इतिहास या ठिकाणी विचारला जातो. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं पर्यटन या टॉपिकला जास्त भर दिलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी खनिज संपत्ती, लक्षात ठेवायचं, खनिज संपत्ती या टॉपिकवरती भर दिलेला पाहायला मिळतो. आणि याच्या सोबतीनं या ठिकाणी जर बघितलं तर
एक आपण म्हणतो की पर्यटन स्थळाबरोबरच पर्यटन स्थळामध्ये समाविष्ट होणारा किंवा पर्यटन भूगोलामध्ये समाविष्ट होणारा टॉपिक म्हणजे कोणता आहे, जागतिक वारसा स्थळे. ठीक आहे, वर्ल्ड हेरिटेज साइट्स वरती या ठिकाणी एक प्रश्न कायम विचारलेला लक्षात येऊन जातो टीसीएसचा. आता याच्यामध्ये सोपा किंवा अवघड असा काही प्रकार नसतो, पण या ठिकाणी आपल्याला टीसीएस पॅटर्न सोपा जाऊ शकतो. का टीसीएस पॅटर्न सोपा जाऊ शकतो याचं कारण आहे. का कारण आहे तर लक्षात ठेवायचं की आयबीपीएसच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला बाहेर उपलब्ध असणार नाहीत. बरोबर, आयबीपीएस न जे काही प्रश्नपत्रिका असतात ते रिस्पॉन्स शीट देत नाहीत, त्यामुळं या ठिकाणी त्यांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला बाहेर उपलब्ध असणार नाहीत. पण टीसीएस जे आहे, टीसीएस तुम्हाला रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देतं. त्यामुळं काय होतं तर या ठिकाणी टीसीएसच्या मागच्या ज्या प्रश्नपत्रिकांचं आयोजन टीसीएस न केलेलं आहे त्या प्रत्येक प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळं या घटकाचा फायदा हा अभ्यास करताना होतो, आणि अभ्यास करताना फायदा होतो तर त्या आधारे आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष कोणत्या टॉपिकवरती भर दिलेला आहे याचा निश्चितपणे एक या ठिकाणी डेटा काढता येतो, आणि त्याच्या आधारे व्यवस्थित स्वरूपामध्ये आपल्याला अभ्यास करता येतो. म्हणून या ठिकाणी काय केलं गेलेलं आहे तर याचा फायदा तुम्हाला जास्त होणार आहे. बरोबर, ही आपल्याला काय वाटू शकणार आहे, सोपी वाटू शकणार आहे. हा पॅटर्न तुम्हाला सोपा वाटू शकणार आहे. हे प्रामुख्याने काय करायचं या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. हे सांगण्यासाठी या सेशनच्या माध्यमातून समोर आलेलो. तर आता लक्षात ठेवा, बॅचच्या संदर्भामध्ये सावित्रीमाई अंगणवाडी पर्यवेक्षिका ऑनलाईन बॅच आपल्याकडे या ठिकाणी आयसीडीएस आणि कॉम्प्युटर सहित. आता आयसीडीएस जर बघितला तर तुमच्या सरळ सेवेला सुद्धा आहे आणि अंतर्गत परीक्षेला सुद्धा आहे. अंतर्गत म्हणजे काही मुख्य परीक्षा वगैरे नाही, अंतर्गत म्हणजे काय तर डिपार्टमेंट ज्यांना अंगणवाडी सेविका म्हणून काम करण्याचा 10 वर्षाचा अनुभव आहे, ज्यांचं प्रमोशन व्हायचंय त्या प्रमोशनसाठी परीक्षा असते, त्याला म्हणतात अंतर्गत परीक्षा. आणि त्या अंतर्गत परीक्षेमध्ये सुद्धा 30 मार्कांसाठी 30 प्रश्नांसाठी या ठिकाणी हा टॉपिक विचारला जातो. म्हणून ही बॅच तुम्हाला इथं उपलब्ध असणार आहे. बरोबर, या बॅचची फीस जर बघितली तर 6 महिने या ठिकाणी व्हॅलिडिटी घ्यायची असेल तर तुम्हाला प्रामुख्यानं काय करता येईल तर 1999 रुपयामध्ये या ठिकाणी ही बॅच असणार आहे. आणि जर तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी पाहिजे असेल, कारण काय होतं एक्झाम जाहिरात येऊन जाते पण कोणत्या ना कोणत्या कारणानं ही लांब जाते. आता मागच्या वर्षी जर या ठिकाणी सरळ सेवेची भरती प्रक्रिया घेतली तर जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीनं या ठिकाणी या परीक्षा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून या ठिकाणी 1 वर्ष व्हॅलिडिटीची बॅच आपण काय केलेली आहे 2499 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी ही बॅच जॉईन करून घेऊ शकता. 15 तारखेपासून या ठिकाणी ही बॅच सुरू होते आहे. लक्षात ठेवायचं, 15 तारखेच्या आत इथं ऍडमिशन घ्यायचं आहे. 15 तारखेपासून प्रत्यक्ष बॅचला सुरुवात होईल आणि 15 तारखेच्या अगोदर ऍडमिशन सुरू झालेले आहेत. ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी माझा नंबर या ठिकाणी दिलेला आहे 96 89 66 56 11 या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. 96 89 66 56 11 या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. ठीक आहे, चलो तर या ठिकाणी या लेक्चरच्या माध्यमातून इथं थांबूया. भेटूया पुन्हा अशाच तुमच्या काही प्रश्नांच्या संदर्भामध्ये. जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारत चला. अदरवाईज संपर्क साधून व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्यावरती निश्चितपणे तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली जाईलच. चालेल, थँक्यू सो मच.